11/2/26ला जी मीटिंग झाली त्याचं प्रोसिडिंग लिहायला महिना लावला त्यांनी. ते प्रोसिडिंग 7 दिवस 7 दिवसाच्या आतच लिहायला पाहिजे. आणि हे प्रोसिडिंग त्यांना आम्ही अर्ज देतो आता 7 दिवसाच्या अंदरच आम्ही त्यांना प्रोसिडिंग लिहून मागणार आहे. आणि सदर याचं प्रोसिडिंग सर्व आम्ही कलेक्टर ऑफिसला आम्ही तक्रार करणार आहे त्यांची. या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. नेमकं कुठल्या मुद्द्यावर पत्रकार परिषद आयोजित केली? आमच्या चांदूर रेल्वे नगर परिषदचा अत्यंत महत्त्वाचा विषय चांदूर रेल्वे शहरामध्ये नमो गार्डनच्या विषयासंदर्भात ही मीटिंग घेतली आहे. यापूर्वी आमच्या चांदूर रेल्वेचे नगराध्यक्ष आणि त्यांचा गट त्यांनी या नमो गार्डन संदर्भात एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जनतेची दिशाभूल केली. त्यांच्या जबाबदारपणामुळे आज चांदूर रेल्वेच्या विकासाकरता खीळ निर्माण होत आहे. आणि नमो गार्डन म्हणजे काय, याच्या काय तथ्य आहे, हे सर्व माहिती होण्याकरता आम्ही आज ही पत्रकार परिषद इथे बोलावलेली आहे. या नमो गार्डनमध्ये वाद निर्माण झाला आहे. नगर परिषदेमध्ये शहरामध्ये तुमची चर्चा आहे का हे नमो गार्डन आता होणार का, हा निधी परत जाणार? निश्चितच तुमच्या MB न्यूजच्या माध्यमातून मी सांगतो, नमो गार्डन होणार. नमो गार्डनचे पैसे जाणार, वापस जाणार नाही. याची निश्चितच मी आमच्या सर्व सहकार्यातर्फे तुम्हाला आणि चांदूर रेल्वे शहरवासियांना ग्वाही देतो की नमो गार्डन आम्ही ठरवलेल्या जागेत आणि निश्चितच होणार. आणि नमो गार्डनबद्दल श्रेयवादाची लढाई सुरू आहे, चर्चा शहरामध्ये आहे, काय सांगा? श्रेयवादाची लढाई कुठल्याही प्रकारची नाही आहे. मुळातच श्रेयवाद घ्यायचा विषय नाही आहे. मुळातच भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, केंद्रामध्ये आहे. महाराष्ट्र सरकारने नमो गार्डन करता महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदा आणि महानगरपालिकेला 1 करोड रुपये नमो उद्यानाकरता उपलब्ध करून दिले आहे. तेच आम्हाला सर्वांना श्रेय आहे. वेगळं श्रेय घेण्याकरता आमचा कुठलाही असा चांदूर रेल्वे शहरामध्ये किंवा नगर परिषदमध्ये विषय नाही आहे. पण जसं की बघता अध्यक्ष मॅडमनी सुद्धा यापूर्वी प्रतिक्रिया दिली होती आमच्या चॅनलला का त्यांचं म्हणणं आहे का या जागी करायचं, तुमचं म्हणणं आहे का त्या जागी करायचं. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे रामनगर, तुमचं म्हणणं संताबाई. नेमकं शहरामध्ये नमो उद्यान गार्डन होणार का? नमो यापूर्वी सुद्धा सांगितलं पण अजूनही सांगतो, नेमकं नमो गार्डन होणारच. आणि त्यांच्या दिशाभूलमध्ये सांगतो, नमो गार्डन करता सर्वप्रथम 11/2/26ला मीटिंग झाली. 11/2/26च्या मीटिंगमध्ये विषय क्रमांक 1मध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नमो गार्डनची जागा निश्चित करून मान्यता देण्याबद्दलचा विषय होता. सदर विषयावर साधक बाधक चर्चा झाली असताना नमो गार्डन बनवण्याकरता जागेसाठी एकमत होत नव्हते. 2-4 प्रकारच्या जागा सुचवल्या गेल्या. त्यामध्ये प्रामुख्याने अध्यक्ष यांच्या गटाकडून रामनगर इथली जागा सुचवल्या गेली आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या गटाकडून संताबाई यादव नगर येथील श्री राठी आणि श्री ढगे यांच्या घरासमोरील जागा सुचवण्यात आली. आणि सदर या जागेमध्ये जर विचार केला, जो शासनाचा 3 नोव्हेंबर 2025चा निर्णय आहे की सदर गार्डन हे 30/6/2026 पर्यंत व्हायला पाहिजे, त्या अनुषंगाने 11/2/26ला या नमो गार्डन संदर्भात मीटिंग झाली. त्यामध्ये एकमत झाले नाही. त्याकरता सदर जागेकरता आमच्या एकमत न झाल्यामुळे मतविभाजनाकरता टाकले. सदर अध्यक्ष यांच्या गटाने त्यामध्ये गोंधळ निर्माण करून त्यामध्ये त्यांनी आणखी सुचवलेल्या जागा, या सर्व जागाची पाहणी करू असे त्यांनी म्हटले. आणि त्यांनी म्हटले ज्यामध्ये सर्वानुमते त्यांनी हा विषय लिहून घेतला. सर्वानुमते झालाच नाही, कारण का आम्ही संताबाई यादव नगर इथली आम्ही जागा सुचवली होती. त्यानुसार त्यांनी स्थळाची पाहणी केली. स्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांनी लवकरात लवकर हे विषयपत्रिकेवर विषय घेऊन सर्वसाधारण सभा घ्यायला पाहिजे होती. म्हणजे 11/2/26ला झालेल्यानंतर लगेचच 7-8 दिवसामध्ये ते मीटिंग काढायला पाहिजे होती. कारण का लवकरात लवकर गार्डन तयार करून 30 तारखेच्या 30/6च्या आत तयार करून जनतेसाठी वापरण्यास खुली करायची होती. परंतु त्यांनी तब्बल 1.5 महिन्यानंतर एवढ्या दिरंगाईने ती नमो गार्डन संदर्भात मीटिंग घेतली. नाहीतर त्यांनी 7 दिवसात जर मीटिंग घेतली असती तर आतापर्यंत त्याची प्रशासकीय मान्यता आणि शासकीय तांत्रिक मान्यता सर्व झालेल्या असत्या.
परंतु त्यांच्या दिरंगाईमुळे आज चांदुरली शहरामध्ये नमो गार्डन बनण्याकरता उशीर होत आहे. चांदुरली शहरामध्ये एक चर्चा आहे की विकासापेक्षा वाद श्रेयवाद नगर परिषदच्या सभागृहात अधिक चालते राहते सुरू राहते वा आणि विकास अद्यापपर्यंत कुठलाही दिसून नाही राहिला. याबद्दल तुम्ही जनतेला काय उत्तर देणार? चांदुरली शहरामध्ये यापूर्वीच 1 महिन्यापूर्वी 6 करोड रुपयाच्या टेंडर झालेले आहे. येणाऱ्या काही काळात त्याचे काम चालूच होणार आहे. त्यानंतर शासनाने नगर परिषदेला नमो गार्डन करता 1 करोड रुपयाचा निधी मंजूर केला. तसाच बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयोजनानुसार सुद्धा 1 करोड रुपये निधी प्राप्त केला. त्याच्या संदर्भात चर्चा झाली. परंतु नमो गार्डन अत्यंत लवकर करण्याचा आहे. त्या कारणाकरता त्याची अत्यंत तातडीची मीटिंग घेऊन नमो गार्डन जनतेस खुलं होण्याकरता त्याच्यामध्ये आमची चर्चा झाली. सदर जागेवर आम्ही चर्चा करत असताना त्याच्यामध्ये एकमत न झाल्यामुळे ते स्थळ पाहणी केली. स्थळ पाहणी केल्यानंतर त्याची त्वरित लवकरात लवकर मीटिंग काढणे आवश्यक होती. परंतु अध्यक्षांनी लगेच त्याची मीटिंग काढली नाही. त्याकरता शिव मॅडमनी 9/3/2026ला अध्यक्षाला सदर विषयावर म्हणजे जागेची मान्यता करता तुम्ही मीटिंग काढा असं म्हणून त्यांना म्हटले. तरी त्यांनी मीटिंग काढली नाही. त्याच्यानंतर 13/2/26ला सुद्धा शिव मॅडम मुख्याधिकारी यांनी अध्यक्षाला लेटर दिले की लवकरात लवकर जागा निश्चितीसाठी तुम्ही ठराव घ्या. परंतु त्यांनी जागा निश्चितीसाठी ठराव न घेता मीटिंग तब्बल 1.5 महिन्यांनी म्हणजे 25/3/26ला काढली आणि सदर विषय पत्रिकेत चुकीचा विषय घेतला. तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय मान्यताचा विषय घेतला. हा त्यांच्या बेजबाबदारपणा याच्यामध्ये दिसून येत आहे. कारण का जागाच निश्चित झाली नाही तर तुम्ही तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय मान्यता कशी घेता? आणि मी सुद्धा अध्यक्षाला आणि शिवला लेटर दिलं की लवकरात लवकर नमो गार्डन झालं पाहिजे याकरता तुम्ही मीटिंग लावा. परंतु त्यांनी तब्बल 1.5 महिन्यानंतर ते मीटिंग लावली. विषय असा आहे की सर्वसाधारण सभा ही अध्यक्षांनी 1 महिन्याच्या आत घ्यायला पाहिजे. 1 महिन्याच्या आत न घेतलं त्यांनी दिरंगाई केली. 1 महिन्याच्या आत घेतली नाही. तब्बल 1.5 महिन्यानंतर त्यांनी हे सभा घेतली आणि सभा घेतल्यानंतर त्यामध्ये जो विषय लिहिला विषय हा चुकीचा लिहिला. त्यांच्या बेजबाबदारपणामुळे त्यांनी त्यामध्ये विषय असा घ्यायला पाहिजे होता की नमो गार्डन करता जागा निश्चित करण्याकरताचा असा विषय त्यांनी घ्यायला पाहिजे होता. पण त्यांनी तो चुकीचा विषय घेतला. त्यानंतर 30 तारखेला 25/3ला जेव्हा हा विषय चालू होता तेव्हा त्या विषय पत्रिकेवर 13 विषय होते. 13 विषयामध्ये सर्व विषय आमचे 11 विषय पूर्ण पास झाले. 12वा विषय नमो गार्डनचा आला. तेव्हा मी प्रोसिडिंग बुकवर लिहित होतो की सदर तुम्ही विषय हा चुकीचा झाला. शिव मॅडमसोबतही बोललो. शिव मॅडमने सुद्धा सांगितलं हा यांनी चुकीचा विषय घेतलेला आहे म्हणून. त्या संदर्भात मी लिहित असताना प्रोसिडिंगवर मिनिट बुकवर त्यांनी गोंधळ घातला. गोंधळ घालून त्यांनी सभेमधून पहिल्यांदा चांदुरली नगर परिषदच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा त्यांनी सभेमधून पलायन केले. सत्ताधारी आणि अध्यक्ष कधी सभेमधून पलायन करत नाही. तहकूबच्या नावावर त्यांनी पलायन केले आणि त्यांनी त्या अध्यक्षाच्या कॅबिनमध्ये गेले आणि एक पत्र लिहून दिलं आणि सूचनापत्र लावून दिलं सूचना फलकावर की सदर 12व्या विषयावर सदर मीटिंग हे तहकूब करण्यात आली आहे आणि पुढील काळात ही मीटिंग घेण्यात येणार आहे 12व्याच विषयावर आणि त्याचा वेळ आणि काळ तुम्हाला सांगण्यात येईल. परंतु त्यांच्याच गटातील जे सदस्य आहे हर्षल वाघ यांच्या बुद्धीची मला कीव येते. यांनी 3 वेळा तुमच्या MB न्यूज मार्फत माहिती दिली जनतेला की मीटिंगच संपली होती. ते म्हणत होते मीटिंग संपली. मीटिंग कशी काय संपली? तुमचा अध्यक्ष तिथं बोर्डावर नोटीस लावून राहिला का 12व्या विषयावर तहकूब केली आणि तुम्ही म्हणता विषय संपला होता. अध्यक्षाच्या परवानगीनेचा विषय आला होता. म्हणजे याच्यात तारतम्य आहे का यांच्यात? एक तरफ त्यांचाच अध्यक्ष 12व्या याच्यात तहकूब केली म्हणून बोर्डावर याच्यावर सूचनापत्र लावते बोर्डावर आणि त्यांचाच बेजबाबदार नगरसेवक जनतेची दिशाभूल करून आला का मीटिंग संपली. हे यांचं बेजबाबदारपण आहे. तसंच अरिहंत गेडाम यांनी सुद्धा सांगितलं की मीटिंग संपली. कोणीच त्यांचं असं म्हणून राहिलं तहकूब झाली म्हणून आणि स्वतःच यांनी अध्यक्षानं तिथे सूचना फलकावर लावलं तहकूब झाली म्हणून. म्हणजे यांचं तारतम्य नाही आहे. हे गोंधळ घालण्यात व्यस्त होते त्या मीटिंगमध्ये. त्यांचं एक म्हणणं होतं का वेळ संपलेला होता आणि विषय सुरू केला होता आणि वेळ संपल्यावर त्यांनी ते निघून गेले म्हणजे त्यांनी त्यामध्ये असे बोलले होते. काय सांगायचं? कोणत्याही मीटिंगचा वेळ संपत नसते. एकदा मीटिंग सुरू करण्याचा वेळ असते. मीटिंग संपण्याचा वेळ कोणत्याही महाराष्ट्रातल्या नगर परिषदमध्ये नसते.
2/11/26 जेव्हा मिटिंग झाली तर मिटिंग 8 घंटे चालली. 12 वाजता मिटिंग ते संध्याकाळी 7 वाजे मिटिंग. त्याला काय वेळ होता का? परंतु जेव्हा विषय पत्रिकेवर जो विषय आला 12 वाजता 25/2/30 ते 25/3/2026 जेव्हा मिटिंग चालू झाली, जेव्हा 12वा विषय आला, हा 12वा विषय 4:50 आला. 4:50 मी मिनिट बुकवर लिहित होतो तेव्हा सर्व अध्यक्षाच्या गटांनी गदारोळ केला. गदारोळ करत असताना अध्यक्षांनी सभा तहकूब झाले असे म्हणून पळ काढला त्याच्यामधून आणि मी तिथे माझं प्रोसिडिंग लिहित होतो. असं करत असताना 5:07 CO मॅडम सुद्धा त्या सभागृहामधून निघून गेल्या आणि 5:05 अध्यक्ष म्हणजे CO मॅडम निघायच्या 2 मिनिटं अगोदरच अध्यक्ष त्या सभागृहामध्ये त्यांनी पलायन केलं आणि त्यांनी जनतेची दिशाभूल करून राहिली की 4:30 वाजता मिटिंग संपली. अरे 5:05 तुम्ही सभागृहात गेले. 5:07 आमचा काढलेला व्हिडिओ व्हायरल झाला. 5:07 आम्ही जो व्हिडिओ काढला त्याच्या 2 मिनिटं अगोदरच अध्यक्ष आणि सर्व सदस्य निघून गेले. पण अध्यक्षाला सभागृह सोडता येत नाही मिटिंग सुरू असताना, काय सांगा? ते त्यांचा बेजबाबदारपणा आहे. अध्यक्ष आहे, मिटिंग त्यांनी बोलावली आहे, त्यांना सभा सोडताच येत नाही. माझं प्रोसिडिंगवर लिहिणं झाल्यानंतर त्यांनी रिसर लिहून घ्यायला पाहिजे होता. त्यांना तहकूब तर करायचा विषयच नव्हता. कारण तहकूब केल्याच्यानं या पिरियड लांबून राहिला. नमो गार्डन एक तारीख दिली आहे डेडलाईन, त्या तारखेच्या आतमध्ये करायला पाहिजे. पण हे त्यांना मुळातच यांना नमो गार्डन करायचं नाही आहे. फक्त चांदुरबार शहराची दिशाभूल करत आहे. नवगम गार्डन जर यांना वेळेत करायचं होतं तर यांनी 11:02 मिटिंग झाल्यानंतर लगेच 7 दिवसात यांनी मिटिंग केली असती. तब्बल 1.5 महिना लेट मिटिंग काढली आणि मिटिंग काढल्यानंतर त्याच्यातही चुकीचा विषय घेतला आणि चुकीचा विषय घेतल्यानंतर त्याच्यातही ते सभागृहामधून तहकूबच्या नावावर पळत काढून राहिले. म्हणजे अजून एक मिटिंग लांबली, म्हणजे अजून दिवस लांबले. म्हणजे तुम्ही त्याची प्रशासकीय मान्यता कधी घ्याल, आर्थिक मान्यता कधी घ्याल, तांत्रिक मान्यता कधी घ्याल, त्याची तुम्ही इस्टिमेट कधी तयार कराल, TS कधी तयार कराल आणि त्याला टेंडरला कधी लावाल आणि प्रत्यक्षात काम सुरुवात कधी होईल. म्हणजे आज जर एवढा ह्या प्रोसेस करायचं काम पडलं आज, तर या प्रोसेस करायला इथून 2 महिने लागते आणि गार्डन आपल्याला 30/6/2026 करावं लागते. कसं गार्डन तयार झालं? यांच्या बेजबाबदारपणामुळे हे सर्व लेट होत आहे. परंतु मी माननीय आमदार प्रतापदादा यांच्यासोबत या सर्व विषयावर चर्चा केली. यांनी आम्हाला शब्द दिला, ते वरिष्ठ स्तरावर बोलले की 30 जूनपर्यंत महाराष्ट्रातल्या कोणत्याच नगर परिषदचं गार्डन हे तयार होऊ शकत नाही. त्याकरता ते 30 जून वाढून पाहिजे. कारण का त्याच्यामध्ये एक असे प्राईस ठेवले आहे त्याच्यात का बा किती रुपये प्राइस आहे? जसं की प्राइस त्याच्यामध्ये 2 करोड 3 करोड 5 करोड विभागीय स्तरावर त्यांनी बक्षीस ठेवलं आहे. विभागीय स्तरावर? हा, 5 जिल्ह्याच्या याच्यामधून विभागीय स्तरावर त्याच्यात बक्षीस ठेवलं आहे त्यांनी. एकंदरीत अमरावती जिल्ह्यामध्ये किती नमो उद्यान आहे? अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढ्याही नगर परिषदा आहे, महानगरपालिका आहे, नगरपंचायती आहे, सर्वांना शासनाने GR काढून 1 टाईम सर्वांना त्याचा निधी मंजूर केला आहे आणि प्रत्येक नगर परिषद, महानगरपालिका आणि नगरपंचायतीला 10% निधी हा अलर्ट केलेला आहे त्याचे प्रशासकीय काम करण्याकरता. आता शेवटचा प्रश्न, नमो उद्यान चांदुरबारमध्ये कुठल्या ठिकाणी होणार? नमो उद्यानचे 39 नार्म दिले आहे. त्या निकषानुसार आपल्याला ते गार्डन बनवायचं आहे. अध्यक्ष यांच्या गटाने ठरवलेलं जे जागा आहे रामनगरातली, मुळातच ते पहिलेच विकसित आहे. तिथे 70 लाख रुपयाचं कंपाऊंड झालेलं आहे आणि उर्वरित 12 ते 13 लाख रुपयाचं काम शिल्लक आहे. मुळात पहिलेच ते विकसित झालं असल्यावर त्या जागेवर आपण काम कसं करणार आहे, ज्याचं काम अजूनही चालू आहे आणि काही बाकी आहे. परंतु चांदुरबार शहरात एक मध्यवस्थित अशी जागा आहे जे यादव मंगल कार्यालयाजवळ जागा आहे. तिथे श्री ढगे आणि राठी यांच्या घरासमोर प्रशस्त 25,000 स्क्वेअर फूटची जागा आहे. ज्या जागेला 60 फुटाचा मोठा रस्ता, मेन मार्केटचा मोठा रस्ता गेला आहे, ज्याला लगेच बायपास रस्ता लागून गेलेला आहे आणि तिथून मार्केट जवळ आहे. त्या गार्डनपासून भव्य दिव्य असं मोठं एक मंगल कार्यालय आहे जिथे हजारो लोक बाहेरगावचे तिथे येतात आणि तिथून पोलीस स्टेशन जवळ आहे, नगर परिषद कार्यालय जवळ आहे, बस डेपो जवळ आहे, रेल्वे स्टेशन जवळ आहे. असे सर्व ते चांदुरबार शहरातलं मध्यवस्तीची जागा आहे. त्या कारणानं तिथेच नमो गार्डन बनलं पाहिजे याकरता आम्ही आग्रही आहे आणि तशा प्रकारचं प्रोसिडिंगवर मिनिट बुकावर आम्ही लिहून घेतलं आहे. मतं अध्यक्ष पळून गेले, आम्ही मिनिट बुकावर सर्व त्याची मांडणी केली आहे. रितसर आम्ही त्याचं मतविभाजन करून आमचे 11 सदस्य आणि 1 स्वीकृत सदस्य याचा आमची याच्या बाजूने मताची नोंद केली आहे मतविभाजन करून. समजा त्यांनी ठरावाला मंजूर अध्यक्षांनी दिली नाही तर तुम्ही यावेळी काय करणार? ठरावाला मंजुराती अध्यक्षाचं द्यायचं काम नाही.
सभागृहामध्ये जे सदस्य असते याच्यामध्ये साधक बाधक चर्चा होते, त्यामध्ये कुठलाही ठराव हा सर्वानुमते पास होते. सर्वानुमते जर पास होत नसला एखादा ठराव तर त्या ठरावावर मतविभाजन मागण्यात येते. मतविभाजन मागण्यानुसार बहुमताने तो ठराव पास होतो. अध्यक्षाच्या हाती ठराव पास होणे अध्यक्षाच्या हाती नाही, ठराव पास होणे हे अध्यक्षाच्या म्हणजे बहुमताच्या हाती आहे ठराव पास होणे. ठराव म्हणजे जे समजा 21 नगरसेवक आहे, बरोबर आहे, 21 नगरपैकी तुम्ही 11 प्लस एक स्वीकृत नगरसेवक म्हणजे 12 जण, आणि तिकडे समजा त्यांनी समजा एक ठरावावर साईन केली नाही, सह्या केल्या नाही त्या मान्यतासाठी, तर पुढील तुमचं पाऊल काय आहे? सह्या करणं हे त्यांना बंधनकारक आहे. प्रोसिडिंगवर 7 दिवसाच्या अंदर ठराव जो असतो ठरावावर 7 दिवसाच्या अंदर सही करणं हे बंधनकारक आहे. एक वेळा त्यांनी जे 11/2/26ला जे मीटिंग झाली त्याचं प्रोसिडिंग लिहायला महिना लावला त्यांनी. ते प्रोसिडिंग 7 दिवसाच्या आतच लिहायला पाहिजे. आणि हे प्रोसिडिंग त्यांना आम्ही अर्ज देतो आता 7 दिवसाच्या अंदरच आम्ही त्यांना प्रोसिडिंग लिहून मागणार आहे. आणि सदर याचं प्रोसिडिंग सर्व आम्ही कलेक्टर ऑफिसला आम्ही तक्रार करणार आहे त्यांची, का अशा प्रकारची नमो गार्डनच्या संदर्भात हे दिरंगाई करत आहे बा, आणि याच्यात लेट लतीफ करत आहे. बेजबाबदारपणामुळे यांच्या हे नमो गार्डन लेट होत आहे. अशा प्रकारची आम्ही तक्रार जिल्हाधिकारी यांना देणार आहे.